निश्चितपणे कर्तृत्व आहेच आहे. मग ते कर्तृत्व आपण नीट राहतो, सगळ्याच गोष्टी नीट राहू नये असं मला वाटतं. कारण त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या संपूर्ण आयुष्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. आता आणखीन एक वेगळी तुम्हाला स्वाक्षरी दाखवतो. परत मला अशा स्वाक्षरी दाखवायच्या लागतात, कारण महाराष्ट्रानं काही सांगायची गरज नाहीये. ही गोपीनाथ मुंडेंची आहे. आम्ही गोपीनाथ मुंडेंना फार कॉलेजच्या जमान्यापासून ओळखते. ते संघटक होते, तेव्हापासून त्यांचं कार्य आहे, सगळं काही आहे. पण गोपीनाथरावांना जे आता मिळायला हवंय ते मिळालेलं नाहीये. आता त्यांच्या स्वाक्षरीवर त्यांनी स्वतःच काट मारलेली आहे. बघा, कर्तृत्वावरची काट आहे ती, दिसते, जाणवते आपल्याला. मी नेहमी म्हणतो की ही माणसं मोठी आहेत, पण जाणवतं त्यांच्याकडून. हा एक मुद्दा आहे. आता अनेक स्वाक्षरी आपण बघतो किंवा अभ्यास करताना की ही माणसं खरंच मोठी आहेत, मग ह्याच्यात अशा चुका घडतात कशा? मला वाटतं त्यांनी जी बुद्धिमत्ता, त्यावेळेला ती बुद्धिमत्ता होती आणि तिथनं ते घडतात आणि त्याचं चित्र ह्याच्यामध्ये दिसतं वाटतं. आता दुसरी मनोहरपंत जोशींची सही आहे, अत्यंत लांब लचक आहे, सुरुवात त्याची आहे बघा तुम्ही, शेवट आहे, पण 1, 2, 3 स्ट्रोक मोठे आहेत ते. आपण ऑक्टोपसचा पाय कसा म्हणतो, म्हणजे ही हॅज कॅप्चर, ताकद आहे, लांब लचक स्वाक्षरी आहे त्यांची. बुद्धिमान व्यक्ती आहे, आज त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. पण स्वाक्षरी काय सांगते त्यांची? थोडी क्लिष्ट सांगते, आहे थोडी क्लिष्ट त्यांच्यामध्ये आहे. आता ती स्वभावामुळे असते किंवा तत्वांमुळे असते, अनेक गोष्टींमुळे असते. हा माणूस कधीही फटकन तोंड उघडणार नाहीये, मोजून मापून बोलणार आहे. पवार साहेबांचं पण तसंच आहे, खाडकन एकदम ते बोलणारे नाहीयेत, कोणाला दुखवणारे नाहीयेत. अगदीच पाणी गेलं डोक्यावरनं तर मात्र ती घटना त्यांच्यातनं घडू शकते. साहजिक माणूस आहेत ते. आता ह्या सगळ्या स्वाक्षऱ्या बघता दरम्यान चापेकर साहेब एक दूरध्वनी येतोय, तो आपण घेऊया. हॅलो, नमस्कार. नमस्कार, मी टोका देसाई बोलते. हा बोला. हा बोला. मध्ये फरक केला तर काय फरक पडू शकतो का? म्हणजे माझा अर्थ देसाई आहे. त्या काय म्हणाला, कसा आणि काय फरक पडू शकतो? आता फरक तुमच्या वयावरती अवलंबून आहे. तुमचं वय काय आहे, यंग असाल, डॅशिंग असाल तर फरक पडतो. पण 40-45 प्लस नंतर जरा प्रयत्न पडला केला तर मला वाटतं रिस्की असतो. आता तुमची स्वाक्षरी करताना ऑलवेज पहिलं अक्षर मोठं असतं. मीडियामधल्या माणसाचं, राजकारणाचं पहिलं अक्षर मोठं असतं, कारण त्याला मोठेपणाची अत्यंत हौस असते. तेवढं त्याला शोमनशिप करावीच लागते समाजापुढे राहायचं झालं म्हटलं तर. आता तुम्हाला सांगतो की एक स्वाक्षरी अत्यंत वेगळी आहे. 2 स्वाक्षरी तुम्हाला दाखवतो एकाच व्यक्तीच्या. नरेंद्र मोदींची आहे ही बघा. ही नरेंद्र मोदींची मराठीमधली हिंदीमधली स्वाक्षरी. आता नरेंद्र मोदींनी नरेंद्र मोदी हा दी एकदम स्ट्रोक खाली आणलेला आहे बघा, एकदम स्ट्रोक रॅपिडली खाली आलाय. तसाच स्ट्रोक इंदिरा गांधींचा देखील रॅपिडली आहे. नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांच्या थोडी विचारांचा एक डॅशिंग मिळाला तर मला सारखा येतो. हा त्यांची इंग्रजीची स्वाक्षरी बघा कशी, कम्प्लीट कर घेऊन ते वरती टिंब दिले त्यांनी. आता हा कर काय सांगतो तुमचा, आणि परत वर येणार खाली येणारा कर वया. स्ट्रोक आहे, कर्तृत्व आहे, स्पीड आहे, सगळं काही आहे, पण हा खाली जाणारा स्ट्रोक त्याला थोडा घातक आहे. म्हणून नरेंद्र मोदींना खूप जपायला पाहिजे. आता तुम्हाला मी इंदिरा गांधींबद्दल बोललो, त्यांचाही स्ट्रोक असाच आहे, खाली आला हिंदीमधला बघा तुम्ही, असाच आहे. तर हे स्ट्रोक सांगतात. आता असं म्हटलं होतं की मनमोहन सिंग पंतप्रधान परत होतील का, तर माझ्या मते तेच होतील. आता बघा, ही मनमोहन सिंगांची स्वाक्षरी आहे. अत्यंत माणसं जोडणारी स्वाक्षरी आहे. गॅप आहे पण माणसं जोडली आहे. हा वरती एक स्ट्रोक गेला, खाली एक स्ट्रोक गेलेला आहे. वरती स्ट्रोक आहे तेवढंच खाली आलं, म्हणजे त्यांना सक्सेस पण तेवढंच आहे, त्याच लेवलला थोडं अपयश पण आहे, हे सांगता येईल. आता आपण सोनियाजींची स्वाक्षरी बघूया. ही बघ,
सोनियाची स्वाक्षरी बघ अशी, ती पण कॉम्पॅक्ट आहे कम्प्लीट. आता ही केव्हा घेतलेली, 2007 साली घेतलेली. ही स्ट्रोक ही कर्तृत्व दाखवते. मध्ये मी एका ठिकाणी त्याच्यातही थोडस जोडकाम आहेच म्हणजे ते कंटिन्युटी लागते त्याला, तुटक नाहीये. ज्यांची अक्षर तुटक असतात तिथे सेल्फ ते डिसिजन घेतात, मग ती कशी चुकीची असो ते ते सफर करतात ते ताकदीनं आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करतात आपले. आता बघाशी तुम्ही म्हणाल की मला मी स्वाक्षरी बघतो आता आहे कधी, लालू प्रसाद, ती जरा तुटक आहे कारण ती एकदम सॉफ्टली केलेली आहे. लालू प्रसादांची स्वाक्षरी बघायची, तर तुम्हाला कॅमेरा नीट घ्यावा लागेल. तिथंही स्ट्रोक वरनं खाली येणं, हा जो गाठ देऊन खाली येणं, हे प्रत्येक राजकीय नेत्यांमध्ये मला दिसतंय. कलाकारांमध्ये ह्याच्यावर दिसत नाही, राजकीय नेत्यांमध्येच मला काय जाणवत आहे प्रत्यक्षात. तर त्यांना त्यांचे डाऊनफॉल्स हे रॅपिडली असतात, सातत्यानं डाऊनफॉल रॅपिडली याच्याकडे असतात, म्हणून जाणवतं आपल्याला. आता आणखीन एक स्वाक्षरी वेगळी आहे आपल्याकडे, अमर सिंगांची. ती बघा, सेम कंडिशन, सेम वरनं खाली येणं आणि रॅपिडली खाली येणं, हे महत्वाचं आहे आपल्याला. हे जाणवतं आपल्याला, बघता बघता सगळं जाणवतं आपल्याला. तर या आता एक वेगळी स्वाक्षरी आहे की असं म्हणतात की ती व्यक्ती इंदिरा गांधींसारखीच दिसते, वागते, बोलते, प्रियंका वडेरा. या स्वाक्षरीवरून तुम्हाला काय अनुमान करता येईल? या स्वाक्षरीत जबरदस्त ऑफसेट काहीतरी घडू शकतं मला वाटतं त्या स्वाक्षरीबद्दल, आणि या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रॅपिडली घडू शकतं. आणि हा उंच स्ट्रोक आहे, हा उंच आहे, हा उंच आहे आणि व्यवस्थित आहे, सॉफ्टली केलं, हार्डली केलेलं नाहीये. एक लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. हे स्वाक्षरी जाणवत, स्वाक्षरी बघितल्याच जाणवतं की व्यक्ती कशी आहे. आता काही स्वाक्षरी असतात त्या फसव्या असतात, पण त्याही जाणवतात आपल्याला. आता बघाशी आपण जी बघणार होतो राजसाहेबांची, बाळासाहेबांचा आपण डोळा बघितला, राजसाहेबांचा टीव्ही स्क्रीन बघितला. राजसाहेबांना संपूर्ण आज जे काही जग भारतामध्ये जे काही मिळाले, ठाकरेमध्ये तो खणखणीतपणा दिसतोय, पण हा इथं मोठं निमुळत होत गेलेलं आहे इथे. हे थोडं मला घातक वाटतं त्यांच्या. बाकी त्यांची स्वाक्षरी अत्यंत आर्टिस्टिक आहे, त्याची स्वाक्षरी आर्टिस्टिक आहे. स्ट्रोक्स मध्ये अत्यंत दम आहे त्यांच्या. आता तरुण बळामुळे तो दिसून येतो आपल्याला, त्याच्या सगळ्या आक्रमकता दिसून येते आपल्याला. पण तरी पण हा जो निमुळटळ आहे ना, तर कुठेतरी राजसाहेबांना अडथळ्याचा सामना करावा लागेल आणि बऱ्यापैकी करावं लागेल मला वाटतं. पण माझ्या दृष्टिकोनातून एक सतत पहिल्या जेव्हा राजसाहेब यांच्यातनं वेगळे झाले तेव्हा मला एक सतत मन सांगत होतं मला की हे परत एकत्र येणार आहेत. यू शुड वेट फॉर दॅट. आपण थांबणं, हे बघणं, कारण काळ प्रत्येकाला औषध असतो आणि मला वाटतं की परत सगळं ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी सतत तेच सांगतोय. आता दुसरी मगाशी मनमोहन सिंग यांच्याबद्दल तुम्ही दाखवलं, सही दाखवून म्हटलं की यांना पुन्हा होप्स आहेत. तर आता दुसरे युपीएचे जे आघाडीचे जे आहेत, लालकृष्ण अडवाणी. एक्झॅक्टली, मी तुम्हाला तेच सांगणार होतो. ही स्वाक्षरी अत्यंत आर्टिस्टिक आहे माणसाची. आता ते एल क्लासिक आहे, के आहे, टिंब आहे, अडवाणी आय बरोबर आहे, खालचा स्ट्रोक आहे, पण त्या स्ट्रोक